तासगावचे सर्प मित्र. भैया तुझं नाव काय रे? अविनाश जाधव. हां, मागच्या वेळी आलते आणि आज खरोखर मी संकटात होतो. एक गोनस साप होता बोरगावात. मी माघारी येऊन झोपलो होतो. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. स्टॉंग घेऊन गेलतो. गाडी तिथं लावलेली होती. आणि तुम्ही कोणत्या देवाला गेलता? बिरुळ. बिरुळला गेलते आणि त्यांचे मित्र पण सोबत आहेत. आणि खरंच त्यांचं अभिनंदन. माझी वेळ सळली आहे. हे आलेत आणि हे घोणस रेस्क्यू पहा. सुंदर असं घ्या, म्हणजे की जगावेगळंच रेस्क्यू आहे की ती कुलूप काढतायची आहे बघा. पिची चावी भैया. त्यात तुंगूस गावतोय बघा. तुंगूस ना गोनस पकडायचा एवढा भारतातला 4 विषारी सापापैकी एक. सोपं नाही, खरंच सोपं नाही भैया. आम्ही बघितलंय तुझ्याकडे प्रॅक्टिकल, तू पकडतोय. चला आत कुठं आहे बघ. तुंगूस असणार आहे कुठं. हा हे ठीक आपल्याकडे मटेरियल किती पाहिजे तेवढा घे. 20 फूट आहे बघीर. नाही 20 पण नाही, कमी होईल. घे ते पाहिजे तेवढं. जबरदस्त असं साप पकडायचं. काय गोनच पकडायचं. स्टिक नको मित्रांनो. घे घे, तुला काय घ्यायचं बंडल घ्या का नेजा. तुला लागायचं असला नेज. आमच्यात पोत्या नाही. अरे आमच्यात रीलचं पोत्या नाही त्या. हां कापायला थोडं का शांतर. तो कापायला इथं कुठं दिसना. कटकर पण मस्त दिसते. ढेक झाले रील्स. आणि मित्रांनो खरंच व्हिडिओ बघण्यासारखा आहे. माझ्या चॅनलवर मी या भैयाचा एकदा इंस्टाग्रामला टाकलेला होता की एवढ्यानं हा साप पकडतोय. भारतातला जो की सर्वाधिक विषारी साप आहे बघा. त्यानं तेवढे रील्स घेतले आणि तेवढ्या रील्सनं आणि त्या टेक्निकनं तो साप पकडणार. नाही मी कोणाला तर बोलवलं असतं, मी नसता पकडला बाबा. त्याच्यात माझं वय झालं आणि त्या जाऊन पडलं हिरीत. मग मी निघायचा नाही. चला गाडी कुठं लावल्यास? स्टॉंग असून दे, काय असून दे. स्टॉंग घेऊच सांग. चावी कुठं आहे? गाडीला लागते. हां पुढं करूया की. ना गरमी लय रे वाईट. हिकंड जायचं या बांधाच्या कडकड्याने. घेऊनच मातूर लय टिप्पे रे. उलटा हो. आणि मित्रांनो जो की हिमोटॉक्सिक विषाने परिपूर्ण जो घोणस साप आहे, ज्याला की रसल वायपर नावाने ओळखतात. भारतातले जे सर्वाधिक 4 विषारी सापापैकी एक तो हिमोटॉक्सिक विष येतोय. बोरगाव गाव हे माझ्या जवळच आहे. आणि तो मित्र आलेला होता आणि जबरदस्त असा मोठा घोणस साप आहे आणि त्याला रेस्क्यू करतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. साप पकडणे ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कला आहे साप पकडण्यात. साधा जो तुंगूस असतोय द्राक्ष बागेचा, त्यानं त्याला पकडलं जाईल. हे सगळी बोरगावची भावकीची आहे ना, काय आडनाव रे? माने कंपनीची ही समाईक विहीर आहे जुनी. आणि जुन्या विहिरीच्या कडेला हा घोणस आहे. कवटेमंकाळ तालुक्यातलंच गाव येते. पूर्वी नव्हते घोणस, पण या बोरगाव गावात सुरुवात झालेली आहे की घोणस सापडायला. चला आता भैया गावती घे काठी. बंदूकधारी घे काठी. बघा ना त्याच्या वजन आणि कलाखोर सर्प मित्र आहे. किती मिनिटं साप धरतोय बघा. कलाखोर. न स्टिक न काय न काय. आपलं जे तुंगूस असते ना द्राक्षबागेचा,
त्याच्या खिशात आणलंय येताना. कसा साप धरतोय बघ. हा जायला लागणारच ना. पूर्ण खाली गेला असतं. ही पलीकडे काय आहे इकडे? मी गेलो चालतंय का इकडे? पर खाली बघून जाऊ तिथे कट्टा उभा राहिले येते तिथे. फक्त कसं माहितीये का तिकडे पूर्ण तिथं जायला लागतं. काय आहे इथं? काय आहे? डबरा आहे काय? बरोबर काही नाही. ती गवत लय वाढलेला आहे. तिकडे जावं की भाऊ त्या भागाला. खाली गोणच असेल काय? असू शकतं काय अडचण पाहिजे. आणि मित्रांनो मी सांगितलं तर साप पकडणे ही एक कला आहे. आणि एक तुंगूस साधा की द्राक्ष बागेच्या पेट्या बांधायचा, त्यानं हा गोणस साप पकडला जाणार. लागत नसतं खाली पडलं काय अडचण नाही की त्या काढायला. खाली तुला घेणार पाहिजे. खाली पडल्यावर तुला जलद येत्या. जाऊन ह्याला सगळं आता धरा येत्या. हा जागेवर. टांगणं धरता येते. पण आम्हाला तुझी कला बघायची आहे ना. आणि आम्ही शिकणार, तुझ्या पोटावर पाय देणार. आम्ही गोनसला नाही हात लावणार. सगळ्यात वाईट साप गोनस बाबा. आपल्याला शिकायला म्हणजे ट्रेनिंग आहे. होय युसुफाऊकड रोज गाडी बसून मागणं फिरायचं. रोज फिरायचं. रोज फिरायला पाहिजे. किती कला आहे बघा पोराकडे. आपल्या तासगाव तालुक्यातलाच भाई आहे. गाव कुठलं रे भाई येत आहे? चिंचणी तासगाव. संजय काकाच्या गावचा. 10 मिनिटात साप धरणार. त्या गोनस पासून आपण सेफ्टी राहिलं पाहिजे. हो युजुभाऊ राहील तर साप वाचेल. युजुभाऊन धरला आणि चावला म्हणजे मग काय काय. नाग चांगला गोनच नाही पापा बाया. आणि मित्रांनो ही कला आहे साप पकडणं. महाराष्ट्र खरंच कसला आपला महाराष्ट्र आहे? कलेचा. हां आणि साप पकडण्याचे सर्वाधिक विषारी घोणस. किती कला भारी आहे बघा. सुंदर असा त्यानं फंदा तयार केलेला आहे भैयानं. आणि तो सुंदर पकडणार ते आहे त्याचे. भैया एकदम सावकाश. मला काळजी आहे. जादूगार आणलाय. जादू बघायला या भैया. पाय घसरत्यात बरं का. तुझा तिथपर्यंत जाणारच नाही हात. तू पायपूपर्यंत का जाणार? दुरी एखादी आहे का बघा. रशी टाका. हा धरायला. आणि भैया कोण हिरीत उतरतोय कायमचा? तू उतरतोय. कोण उतरत नाही. सावकाश जा. एक सर्प मित्रच खेळ खेळतोय आयुष्याचा. हाय तिथंच आहे. गाडीवर नाही येत तुरंत. तुम्हीच आहे तिथं म्हणून फोन केलाय तुम्हाला. ही काळी केबल धरले बघा. काळी केबल नाही तू गेला. व्हिडिओ पाठवू काय? नाही बोलू नका. या लवकर. जबरदस्त असा फंद्यावर साप पकडला जातोय. कसला डेंजर धरतोय बघा. मदत पाहिजे काय? तूच जा खाली. खरं सांगताय का? हा थांब थांब. तोंड त्याचं हल्लं नाही. हे देवा. हा लॉक. ओके. पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. डेंजर आहे बरं काही. जरा सपोर्ट पाहिजे तुम्हाला. खरं सर्प मित्र कलाकार आहे. हाय नाही कलाकार. किती मिनिटात बघा. समाधान एकाच मिनिटात पकडला. लय कठीण काम होते. जागा सावकाश रे भैया. केबल धरते. पाय त्याच्या जवळ नको आहे. पूर्ण लांब राहते. गरम राहतंय सेन्सर. हां पूर्ण खाली राहून दे. ये सावकाश. खाली निष्ठा लागली ना. नाही निष्ठा. थांब थांब थांब. हाताला येते बघूया. तुला त्रास नको. जरा येणार की तसा तो. नाही येत. हां तू हो या साईडला. तिकडच जाऊया. चला तिकडं तिथंच भरूया का? बघा महत्वाचं म्हणजे नळी जायचं निघाले बरं काय.
बिग साईजचा जबरदस्त. बरोबर. ही सगळ्या जणांची विहीर आहे ना बोरगाव मधले. आणि हा कोणता साप आहे आता तुम्हाला लक्षात आलं? कुठला? थांबा, घोणस. कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज देणारा, पिल्ले देणारा. आणि तुमच्या पण भैया सगळ्यांच्या लक्षात आलंय ह्या भागात तो भरपूर आहे. आणि सर्वस्वी अभिनंदन या भैयाचं की त्यानं क्षणाचा न विलंब करता तासगाव ओळखतात सगळी. सर्प मित्र आहे म्हटल्यावर ओळखतात. आणि छान आणि सुंदररित्या मला मदत करून छान असा काढलेला आहे. हा स्प्रिंगसारखा साप आहे. तुम्हाला मी यूट्यूबद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. सगळ्यात भारतातील एकदम विषारी साप ज्या 4 सापापैकी. आणि हा मस्त असा लॉक करून हा काढला आहे. त्याची कापणीसारखी गोल गोल चक्र आणि कुकरच्या शिट्टीप्रमाणे धोका वाटला तर हा देतोय. हा गवतात ओळखत नाही आहे. हा साप बघा मोठाच्या मोठा आहे, ओळखत नाही आहे. आणि त्याला सुंदररित्या विहिरीत पडल्यामुळं रेस्क्यू केलेला आहे. आणि नाही कुकरच्या शिट्टीप्रमाणे तो किती बाईट घेतली जोरात त्यानं. कुकरच्या शिट्टीप्रमाणे तो कंपनीतला आवाज देत होता. बरं कुठं करूया? तिकडे बाहेर नेऊन पॅक करूया. चला बया उचल तिकडं. बोला पुंडलिक कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जाऊन दे तिकडे सावलेलं. चल तिकडं चल मैदानात. ते तिकडं मंदिराच्या तिथं कट्ट्यावर भेला की संपला हो. किडनॅप फेल होत्या. मरतय की हो. हा 100 ह्यातनं सुट्टी ना. पण दवाखान्यात गेला तर 100% जगतोय, नाही प्रॉब्लेम. हा वेळेत जाणं गरजेचं आहे फक्त. तसलीच त्याला दे. हा आता कशी आणलीस? 4-5 घोणच मामा बसत्यात. दे त्याला. हा हे सेफ झालं रे. हा रे सर पण मित्र पण त्यात बसेल. त्याला गरम कुठाय कळतंय ते कशाला पण नाही चावत. भयानक हुशार आहे. नाही तो सोडत. पाड उलटी भरणी कान दिशे पाड त्याला खाली जाऊन दे वर येतं. ओके एक नंबरी काम झालं. आणि मित्रांनो हे बोरगाव गाव येतं. सर्व ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन. हा सर्वाधिक विषारी मानला जाणारा साप आहे आणि याच्यापासून धोका घडू शकतोय. आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.